हाय हॅलो वेलकम टू आवर चॅनल द अर्बन कट्टा. एव्हरीवन गुड मॉर्निंग. आता सकाळी 8:30 वाजलेत. आम्ही आवरून झालं की ब्रेकफास्टला जाऊ आणि मग आपला अलिबाग डे 2 स्टार्ट करूयात. आमचं आवरून झालं 9 वाजलेत तरी हा माणूस वैताग करतो आवरायला. निघायचा टाईम झाला तरी आवडत नाही. तरी आपण निघूयात, ब्रेकफास्ट करूयात. चला. कडे आपलं फर्स्ट डेस्टिनेशन आहे अलिबाग बीच. तुम्ही बघा आता अलिबाग बीच कसं वाटतंय. गोळा नको नको म्हणून घेणारा हा माणूस. बीच हे जास्त स्वच्छ आहे, रिकाम असतं नाही का अख्खी बीच, त्यामुळे फेमस आहे. आपण पोचलो आहोत अक्षी बीचला. तर तुम्ही बघू शकता किती हवा आहे, छत्री उडून जातीये. आहे जास्त क्राऊडेड नाही आहे, छान पीसफुल वाटतं, बट ऊन खूप आहे. आणि आता इथून अलिबागच्या बीचला जिथे आपण बसलो होतो ते दिसतं. आपण मगाशी तिकडे होतो त्या फोर्टच्या तिथे आणि तिकडे समोर बसलो होतो. तर आता इकडे आलेलो आहोत आपण दुसऱ्या बीचवर, अक्षी बीच. हा आहे अक्षी बीच. Sunshine, sunshine, sunshine. I think I found it now. What I've been looking for. Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. बीचही छान आहे, लोकेशन इन व्ह्यू पण खूप छान आहे. बट द ओनली थिंग आय डोंट लाईक इज ऊन खूप आहे आणि वास येतो. बाकी समरमध्ये छान असतात बीचेस. आणि आता अजून बघूयात आपण पुढे जाऊन की किती छान आहे बीच. मला शेल कलेक्शन खूप आवडतं. स्वतः तिकडे आपण परसुरीला एक घेतलं होतं शेल, ते मी दाखवते. आणि आता इकडे अक्षीला आपल्याला हे 2 सेल शेल भेटलेले आहेत, ते क्लीन करते मी. तो बघू आपण. लेट्स क्लीन देम. चला. हे बघा, हे 2 माकडं पण आले. हे मला शेल शोधा ना. आम्हाला एक आता बर्ड दिसलंय. जवळ गेलं की ते उडून जातं, सो लांबूनच एक व्हिडिओ काढतं. तो हॅलो गाईज, आता आपण अक्षी बीचला आलो आहे. आता आम्ही इकडे समुद्रामध्ये खूप चांगले फोटो येत आहे आमचे. तर आमचा मोठा भाऊ आहे, तुम्हाला माहितीच असेल. हे जे बूट घाण झाले आहेत नवीन नायकीचे, आणि हा खूप खुशीमध्ये आहे. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे, ते बघू शकता तुम्ही. आता आम्ही गाडी चालवणार आहे. आज मगाशी लो टाईड होती, आता हाय टाईड आहे. सो पाणी काहीच नव्हतं जेव्हा आम्ही इथे उभं होतो. आता ऑलमोस्ट एक गुडघ्याच्या थोडंसं वरती आलेलं आहे. सो भारी वाटतंय फार. तुम्ही पण नक्की विजिट करा अक्षी बीचला नेक्स्ट तुमचं वीकेंड किंवा वेकेशनसाठी.
हॅलो गाईज, आता आपण नागशीवरनं चाललेलो आहे दुसऱ्या बीचला. तर भेटू तिकडे. बाय. आता आम्ही आलेलो आहोत नागाव बीचला आणि आल्या आल्याच हे सगळं दिसलं. कैरी, चिंच आणि काय म्हणतात त्याला, करवंद, जाम ते खातोय. हॅलो गाईज, आता आपण नागाव बीचला आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे केवढे म्हणजे राईड्स आहेत. ड्रॅगन राईड आहे, MTV चालवण्यासाठी आहे. बनाना राईडवर बसायचंय ना तुला? बसायचंय मला. आता मी चाललो आहे बनाना राईडवर. पण त्याच्या आधी मी तिकडे स्विमिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता इकडे केवढी पब्लिक आहे. दाखवतो आपण. पण इतकी हवा आहे, चष्मा उडायला लागला, माझं छत्री वाकडी होतीये, पण फार मजा येते. स्टील आम्ही जास्त नाही भिजत आहे, थोडेसे पाय भिजवतोय आणि निघतोय बिकॉज खूप बीचेस कव्हर करायचे आणि लवकर घरी जायचं आहे. बिकॉज उद्या आहे आपलं रेग्युलर शेड्यूल स्टार्ट होणार आहे आणि बाकी सगळं आणि आम्ही वीकडेज. ट्युजडेला पण परत वॉटर पार्कला चाललो आहे. त्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. बाय. येस ऋतुराज युअर. तुझ्याच कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला एक म्युच्युअल थ्रू नंबर भेटला. हॅलो. येस. ओके. सो सो आर यू फ्री म्हणून बोलायचं होतं का? या कंटिन्यू. ओके. सो डू यू हॅव अ गर्लफ्रेंड? ते यार इथं काय आहे भाई. शानू. हॅलो. I asked you something. But is there any reason that you are asking this question? Yeah, of course there is a reason. Can I know what is the reason? Can you please answer my question first? No, I think my question needs to be answered first. Oh, Obviously, so I called you. okay. What's my full name? What's here? Yeah. You are in my college, right? हे काही नको बोलू, शांत बसा. सानिका शांत बस. हे आण, शांत बस. ऋतुराज, Dowry. you are in my college. Which branch? Hello. Sorry? ITDS. You are in ITDS? Oh, okay. आता इथूनच कळतं की तू 12वी पास आहेस. ठीक आहे, इथूनच कळतं तू. हे आहे कोकण बाजार. इकडे सगळं ऑथेंटिक कोकणी मसाले, पापड एक्सेट्रा भेटतं. इकडे लोणचं वगैरे. सो आपण इकडे काय काय घ्यायला आलो जे इथलं लोकल आहेत. आणि खूप सारे इथे कोकम सरबत होते, पण होतं खूप गोष्टी होत्या. सो भरपूर गोष्टी आपण इथून घेतल्या. तुम्हाला मी दाखवते की काय काय घेतलं आहे. पण त्याआधी तुम्हाला हे काही ऑथेंटिक हवं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. हे नागाव बीचच्या जवळच आहे. आय थिंक 1-2 किलोमीटर तुम्ही क्रॉस केलं की लगेचच कोकण बाजार तुम्हाला भेटेल. इथे सगळे मसाले आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे गरम मसाले आपण ज्याला बोलतो ते, कोकम, पापड, वेगवेगळ्या कलरचे टाईप्सचे होते. चॉकलेट्सचे पण लहानपणी बघायचो ना, ते चॉकलेट्स होते. मुरंबा होता आणि काहीतरी मँगो जॅम म्हणून एक होतं, पण त्याच्यात शुगर कंटेंट जास्त असल्यामुळे आम्ही तो नाही घेतला. बाकी हे सगळं फ्रायम्स होते. आमची शॉपिंग पूर्ण झाली होती. तर तुम्हाला हे असं काही ऑथेंटिक हवं असेल तर तुम्ही हे विजिट करा इकडे. आणि हे आहे कमळाचं पूर्ण लेक. सो ही लास्ट टाईम पण पाहिलं होतं आम्ही जाताना, बट तेव्हा रेकॉर्ड करता नाही आलं. किती जास्त ब्युटिफुल आहे हे.
ऐकली ना. ऐकली कसं फसवलं होतं शशाने मला. आता उठली एवढ्या वेळ झोपलेली अशी. पण ऐकत होते ना मी. हाच तो रोड होता ना, हळूहळू आपण चाललो होतो. हो. एक्झॉटिक मँगो इन पुणे सर्ड फ्रेश. कुठे वाचलं तू हे? बोर्डवरती कुठलं बोर्ड? इथे फ्लेक्स होता तो गेला. अच्छा, काय लिहिलं होतं? एक्झॉटिक मँगो इन पुणे सर्ड फ्रेश. सर्व फ्रेश लिहिलं होतं. सर्व्ड सॉफ्ट फ्रेश. फ्रेश. ना कॉमेडी बंदच होत नाही बघा. सो आता काही आपण गाडीमध्ये ट्रॅव्हल करत आहोत. आपले गाडीचं नाव आहे रुद्राज ट्रॅव्हल्स आणि आपण आता चाललेलो आहे स्टेन स्क्वेअरमध्ये. पण आपल्याला जाता जाता किलोवर भेटलेली आहे. सारखी अशी ओव्हरटेक करते, मध्ये स्लो होती आपल्याला. काय लाईट लॅब स्ट्रेट. आणि इथे दाखवते पुणे मध्ये. एक्सप्रेस वेला लागायच्या आधी सगळ्यांना चहा प्यायचा होता. सो तिथे थांबलो आहोत बिकॉज एक्सप्रेस वेला लागलो की मग चहा तर काय त्यांना हवा तसा भेटत नाही. सो फक्त बिबटेच असतात का? बिबट्या असतो, बिबट्या बिबट्या असतो, साप असतो. हा ना, पुढचं एवढं रिकाम आहे. या बसवाल्याला मारा पाहिजे. बस आहे त्याच्यामध्ये एक अजून एक ट्रक आहे, त्याच्या पुढे एक टँकर आहे. तसंच केवढेच आहे बघा आता. लास्ट ब्लॉगमध्ये आपण पाहिला होता मिसिंग लिंक टनल. हा आहे कनेक्टिंग लिंक टनल. हा मिसिंग लिंक इतका मोठा नाही आहे, पण हा आय थिंक एक 3-4 किलोमीटरचा आहे आणि ह्याच्यामुळे डिस्टन्स जे आहे ते खूप कमी होतं आहे. सो आपण लवकरच पुण्याला पोचणार आहोत, घरी जाणार आहोत फायनली अँड मग रिलॅक्स करणार आहोत. ह्या ट्रिपमध्ये खूप एन्जॉय केलं, खूप मेमरीज बनवल्या, खूप छान वाटलं. आणि तुम्हालाही जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.